टू ऑनलाईन टीचिंग सेशन. लास्ट लेक्चरला आपण अर्थक्वेक हा टॉपिक सुरू केला होता. त्याच्यामध्ये आपण त्याची डेफिनेशन बघी होती. परत एकदा रिवाईज करूया डेफिनेशन. द अर्थक्वेक इज अ सडन मुवमेंट विदिन द अर्थ क्रस्ट ऑफ द अर्थ कॉज्ड बाय व्हायब्रेशन्स ऑर ट्रिमर्स ऑर शेकिंग ऑफ द ग्राउंड. म्हणजे अर्थक्वेक म्हणजे काय, तर सडन मुवमेंट कशामध्ये, तर अर्थक्रस्टमध्ये जी सडन मुवमेंट होते तर त्याचे कॉजेस काय आहेत. कॉज्ड बाय व्हायब्रेशन्स ऑर ट्रिमर्स ऑर शेकिंग ऑफ द ग्राउंड. म्हणजे ह्या तिन्हीमुळे जे काही मुवमेंट होते, सडन मुवमेंट होते, त्याला आपण काय म्हणतो, अर्थक्वेक म्हणतो. मग त्याच्यानंतर आपण काय बघितला होता पॉईंट, सिस्मॉलॉजी बघितला होता. सिस्मॉलॉजी म्हणजे काय, सिस्मिक वेव्स प्रोड्यूस बाय द अर्थक्वेक, त्याला सिस्मॉलॉजी म्हणतो. त्याच्यानंतर आपण एक डायग्रॅम बघितली होती की एक्झॅक्ट अर्थक्वेकची मुवमेंट कशी होते. मग त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं पॉईंट ऑफ डिस्टर्बन्स बघितला होता आणि वेव्स प्रोड्यूस्ड इन ऑल डायरेक्शन्स. म्हणजे जर आपण एखाद्या शांत पाण्यामध्ये जर दगड टाकला तर काय होतं, जो दगडचा सेंटर आहे म्हणजे जिथं दगड पडतो त्याच्यापासून काय होतात, ऑल डायरेक्शन्सला वलय तयार होतात. म्हणजे सर्क्युलर गोलाकार वलय तयार होतात. तशाच टाईपमध्ये काय होतं, अर्थक्वेकचं प्रोसिजर होत असते. त्याच्यानंतर आपण वेव्ज बघितले. वेव्ज बघताना आपण त्याच्यामध्ये दोन प्रकारचे वेव्ज बघितले, ट्रान्सफर वेव्ज बघितले आणि लॉन्जिट्युडनल वेव्ज बघितले. त्याच्यानंतर ओरिजिन ऑफ अर्थक्वेक. ओरिजिन ऑफ अर्थक्वेक म्हणजे स्ट्रेस, नो स्ट्रेस कंडिशन बघितली, त्याची इलॅस्टिक स्ट्रेस स्टोअर इन अंडर स्ट्रेन बघितली आणि रिलीज्ड इलॅस्टिक स्ट्रेन. ह्या 3 डायग्रॅम थ्रू आपण बघितल्या. त्याच्यानंतर ही थेरी कुणी मांडली आपण तेही बघितलं आणि त्याची प्रोसेस कशी होते हे पण आपण बघितलेलं आहे. आता आपण नेक्स्ट टॉपिक हे पॉईंट चालू करतोय. सायन्स ऑफ सिस्मॉलॉजी डील्स विथ द फंडामेंटल कन्सेप्ट ऑफ ओरिजिन अर्थक्वेक, इट्स टेक्टॉनिक रिलेशनशिप ऑफ रॉक्स अंडर डिफरंट स्ट्रेस कंडिशन्स, लोकेटिंग द अर्थक्वेक, मेजरिंग द एनर्जी रिलीज बाय द अर्थक्वेक. आता सायन्स ऑफ सिस्मॉलॉजी डील्स विथ म्हणजे आता ही सिस्मॉलॉजी कशावर आहे अवलंबून, तर फंडामेंटल कन्सेप्ट्स ऑफ ओरिजिन ऑफ अर्थक्वेक. म्हणजे ओरिजिन ज्या वेळेला अर्थक्वेक होतं तर त्याच्या फंडामेंटल काय कन्सेप्ट्स आहेत ते बघितलं जातं. त्याच्यानंतर त्याच्या टेक्टॉनिक रिलेशनशिप ऑफ द रॉक, म्हणजे ज्या वेळेला जो रॉक आहे त्याच्यामध्ये ज्या काही स्ट्रेस कंडिशन आहेत आणि त्याच्यातलं रिलेशन काय आहे याच्यावरून बघितलं जातं. लोकेटिंग द अर्थक्वेक, मेजरिंग द एनर्जी रिलीज बाय द अर्थक्वेक. अर्थक्वेक कुठे आहे तो लोकेट केला जातो आणि मेजरिंग द एनर्जी रिलीज बाय द अर्थक्वेक. आणि अर्थक्वेकमधून ज्यावेळेला अर्थक्वेक होतं त्यावेळेला त्याच्यातून जी एनर्जी रिलीज केली जाते ती मेजर केली जाते आणि ह्या सगळ्यावरून काय केलं जातं, सिस्मॉलॉजी ही फाइंड आउट केली जाते. आता नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत आपण, टर्मिनॉलॉजी यूज्ड इन सिस्मॉलॉजी. म्हणजे सिस्मॉलॉजीमध्ये ह्या कुठल्या कुठल्या टर्म्स आपल्याला अभ्यासणार आहोत त्याचं आपण स्टडी करणार आहोत. तर त्याच्यामध्ये डायग्रॅम दिलेली आहे. डायग्रॅममध्ये बघा सेंटरला फोकस दिलेला आहे आणि फोकसच्या बरोबर वर एक स्ट्रेट लाईन दिलेली आहे, त्याला एपिसेंटर म्हटलेलं आहे. आणि राईट साईडला आयसोसिस्मल लाईन्स म्हणलेलं आहे, ज्या गोलाकार वेव्स तयार झालेल्या आहेत त्याला. आणि फोकसपासून एपिसेंटरमध्ये जी स्ट्रेट लाईन तयार होते त्याला काय म्हटलेलं आहे, डेप्थ ऑफ फोकस म्हटलेलं आहे. परत एकदा बघा, ह्याच्यामध्ये 4 टर्मिनॉलॉजी दिलेल्या आहेत. फर्स्ट वन फोकस दिलेला आहे सेंटरला. त्याच्यानंतर त्याच्यातून स्ट्रेट व्हर्टिकली जी सरफेसवर येणारा पॉईंट आहे त्याला एपिसेंटर म्हटलेला आहे. आणि तो पॉईंट तिथे आल्यानंतर एपिसेंटर तयार झाल्यानंतर ज्या बाजूला त्याच्या सभोवरच्या लाईन्स तयार किंवा वेव्स तयार झालेल्या आहेत त्याला आयसोसिस्मल लाईन्स म्हणलेलं आहे. आणि फोकसपासून एपिसेंटरमध्ये जी काही डिस्टन्स आहे त्याला डेप्थ ऑफ फोकस म्हटलेलं आहे. आता त्या आपण बघूया. फॉलोइंग आर द मोस्ट कॉमन टर्म्स यूज टू एक्सप्लेन द अर्थक्वेक. फर्स्ट वन फोकस. आता फोकस म्हणजे काय, डिफाईन फोकस येऊ शकतं, डिफाईन एपिसेंटर येऊ शकतं, डिफाईन आयसोसिस्मल लाईन्स येऊ शकतं. हे एक मार्काला क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतं. फर्स्ट वन बघूया, फोकस. द पॉईंट ऑफ ओरिजिन ऑफ ॲन अर्थक्वेक विदिन द अर्थ क्रस्ट इज कॉल्ड फोकस. म्हणजे बघा, पॉईंट ऑफ ओरिजिन ऑफ अर्थक्वेक म्हणजे जिथं अर्थक्वेक ओरिजिन होतो म्हणजे सुरुवात होते अर्थ क्रस्टमध्ये. म्हणजे टेक्टॉनिक मुवमेंट होते, टेक्टॉनिक मुवमेंटमुळे व्हायब्रेशन ट्रिमर्स तयार होतात आणि त्याच्यामधून एक जो पॉईंट तयार होतो, पॉईंट ऑफ ओरिजिन म्हणजे जिथं सुरुवात होते त्या पॉईंटला काय म्हणतात, फोकस म्हणतात. परत एकदा डेफिनेशन बघूया. फोकस म्हणजे काय, द पॉईंट ऑफ ओरिजिन ऑफ ॲन अर्थक्वेक विदिन द अर्थ क्रस्ट इज कॉल्ड फोकस. सेकंड वन एपिसेंटर. द पॉईंट
ऑन द अर्थ सरफेस वर्टिकली अबाव द फोकस इज कॉल्ड एपिसेंटर. आपण काय म्हणतो, द पॉईंट ऑन द अर्थ सरफेस. बघा, वर्टिकली अबाव द फोकस, फोकसच्या बरोबर स्ट्रेट लाईनला जो सरफेसला जो पॉईंट तयार होतो त्याला काय म्हणतो आपण, एपिसेंटर म्हणतो. परत एकदा डेफिनेशन बघूया. द पॉईंट ऑन द अर्थ सरफेस वर्टिकली अबाव द फोकस इज कॉल्ड एपिसेंटर. थर्ड वन आहे आयसोसिस्मल लाईन्स. आयसोसिस्मल लाईन्स म्हणजे काय, द लाईन्स कनेक्टिंग पॉईंट ऑफ द इक्वल इंटेन्सिटी ऑन द ग्राउंड सरफेस आर कॉल्ड ॲज आयसोसिस्मल लाईन्स. म्हणजे बघा, द लाईन्स कनेक्टिंग पॉईंट्स ऑफ द इक्वल इंटेन्सिटी ऑन द ग्राउंड सरफेस. सरफेसवर काय होतं आहे, ज्या वेव्स तयार होतात, फोकसपासून जे काही शेकिंग किंवा जे काही व्हायब्रेशन्स तयार होतात, तर त्या व्हायब्रेशन सर्क्युलर ज्या वेळेला तयार होतात सरफेसवर, त्या एकमेकांना ज्या कनेक्टिंग असतात त्याला काय म्हणतो आपण, इक्वल इंटेन्सिटीला. त्यांची इंटेन्सिटी किती असते, इक्वल असते. बघा, तुम्ही जर डायग्रॅममध्ये बघितलं तर ज्या आयसोसिस्मल लाईन्स आहेत त्या काय झालेल्या आहेत, सेम इक्वल डिस्टन्सला मोस्टली काय झालेल्या आहेत, आपल्याला कनेक्ट झालेल्या दिसत आहेत. त्याच्यामुळे द लाईन्स कनेक्टिंग पॉईंट ऑफ द इक्वल इंटेन्सिटी ऑन द अर्थ सरफेस आर कॉल्ड आयसोसिस्मल लाईन्स. अशा तऱ्हेने आपण 3 फोकस, एपिसेंटर आणि आयसोसिस्मल लाईन्स बघितलेल्या आहेत. या एक एक मार्कला येऊ शकतात. आपण नेक्स्ट बघूया. फोर्थ वन आहे फोकल डेप्थ. आता फोकल डेप्थ म्हणजे काय, द वर्टिकल डिस्टन्स बिटवीन फोकस अँड एपिसेंटर ऑफ ॲन अर्थक्वेक इज कॉल्ड फोकल डेप्थ ऑर डेप्थ ऑफ फोकस. म्हणजे तुम्ही डायग्रॅममध्ये बघा, फोकस आणि एपिसेंटरला जी काही जोडणारी स्ट्रेट लाईन आहे त्याला काय म्हटलं जातं, फोकल डेप्थ म्हटलं जातं किंवा डेप्थ ऑफ फोकस म्हटलं जातं. डिपेंडिंग अपॉन द डेप्थ ऑफ फोकस 3 टाईप्स ऑफ अर्थक्वेक्स आर रेकग्नाइज्ड. आता ही जी फोकल डेप्थ आहे ती किती आहे, जास्त आहे की कमी आहे, यावर काय केलेलं आहे, त्याचे टाईप्स ऑफ अर्थक्वेक काय केलेलं आहे, रेकग्नाइज करतो आपण. म्हणजे त्याचे टाईप्स आपल्याला बघायला मिळतील. फोकल डेप्थ म्हणजे काय सांगितलं मी, द व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन फोकस अँड एपिसेंटर. म्हणजे फोकसपासून सरफेसवर जी काही एपिसेंटरची स्ट्रेट लाईन दाखवलेली आहे त्याला आपण काय म्हणतो, फोकल डेप्थ ऑर डेप्थ ऑफ फोकस. आणि ही जी आहे डेप्थ ऑफ फोकस जी आहे त्याच्यावर काय केलेलं आहे, टाईप्स ऑफ अर्थक्वेक आपण रेकग्नाइज करतो. त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे शॅलो फोकस. फर्स्ट वन काय, शॅलो फोकस, विच हॅव देअर फोकस within 60 kilometers of the surface. These earthquakes are large in number and more distress. फोकस ज्या वेळेला, शॅलो फोकस म्हणजे काय, त्याचा फोकस जो आहे तो किती असतो, 60 किलोमीटर्स ऑफ द सरफेस. 60 किलोमीटरवर जर त्याचा फोकस असेल तर त्याला काय म्हणतो आपण, शॅलो फोकस म्हणतो, आणि ते जास्त प्रमाणात असतात. त्याच्यानंतर सेकंड वन इंटरमिडिएट फोकस. इंटरमिडिएट फोकस हॅविंग अ फोकस बिटवीन 60 to 300 किलोमीटर्स. इंटरमिडिएट हा किती आहे, 60 ते 300 किलोमीटरमध्ये. म्हणजे ज्याचा फोकस किती मध्ये आहे, 60 किंवा 300 किलोमीटरच्या रेंजमध्ये आहे, त्याला आपण इंटरमिडिएट फोकस म्हणतो. थर्ड वन आय मीन CABC. ए शॅलो फोकस, सेकंड बी इंटरमिडिएट फोकस आणि सी डीप फोकस. डीप फोकस म्हणजे काय, हॅविंग अ फोकस बिटवीन 300 किलोमीटर्स टू 700 किलोमीटर्स. म्हणजे काय आहे, डीप फोकस म्हणजे काय, जितका खाली जाईल किलोमीटर्सला तितका. म्हणजे तो किती आहे, तर 300 ते 700 किलोमीटरला जो काही डेप्थ ऑफ फोकस आहे त्याला काय म्हटलं जातं, डीप फोकस म्हटलं जातं. These are recorded on a global scale and they are less disastrous. ज्या वेळेला फोकस जो आहे तो साधारण 300 ते 700 किलोमीटरवर असतो त्यावेळेला तो काय होतो, डीप फोकस ओळखला जातो. आणि हा रेकॉर्ड कशावर केला जातो, ग्लोबल स्केलवर केला जातो. आणि त्याचं जे काही हानी आहे ती काय केली जाते, आपल्याला लेस म्हणजे कमी प्रमाणात होते, कारण त्याचा फोकस काय होतो, खूप खाली असतो. ज्यावेळेला सरफेसवर फोकस असतो त्यावेळेला काय होतं, व्हायब्रेशन आणि आपल्याला लहरी ज्या आहेत त्या जास्त प्रमाणात जाणवतात आणि मग जे काही अर्थवरचं किंवा सरफेसवरचं स्ट्रक्चर आहे ते काय होणार आहे, डिस्टर्ब होणार आहे. म्हणजे आपल्याला हानी जास्त पोचणार आहे, बरोबर आहे. पण ज्या वेळेला फोकस
जमिनीमध्ये जास्त डेप्थ खोलवर जातो त्यावेळेला त्याचे व्हायब्रेशन्स सरफेसला कमी येणार आहेत आणि ते कमी आल्यामुळं आपल्याला काय होतं, आपल्याला त्याचं लेस हानी म्हणजे कमी हानी होते. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला फोकल डेप्थ बघितला आपण. फोकल डेप्थमध्ये जो काही डेप्थ आहे, डिस्टन्स आहे किंवा डेप्थ ऑफ फोकस आहे त्याच्यावर 3 टाईप्स अर्थक्वेकचे रेकग्नाईज करतो आपण. फर्स्ट वन शॅलो फोकस, सेकंड वन इंटरमिडिएट फोकस आणि थर्ड वन डीप फोकस. आता हे जे 3 प्रकार आहेत, डेप्थ किती आहे त्याच्यावर ठरलेलं आहे. अशा तऱ्हेने आपण काय बघितलेलं आहे, टर्मिनॉलॉजी यूज्ड इन सिस्मॉलॉजी बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये फोकस, एपिसेंटर, आयसोसिस्मल लाईन्स, फोकल डेप्थ आणि त्याच्या 3 अर्थक्वेकच्या टाईप्स ह्या आपण रेकग्नाईज केलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट टाईम बघणार आहोत सिस्मोग्राम. तर त्याच्या पॉईंटचा आपण त्याच्यामध्ये एक डायग्रॅम दिलेली आहे, ती स्टडी करूया.